शहरातील मुठा नदी आणि आंबील ओढ्यातील पाण्याच्या जोरदार प्रवाहात दोघेजण वाहून गेल्याची घटना गुरुवारी घडली. बिव्वेवाडी परिसरातील लेक टाउन सोसायटीजवळ आंबील ओढ्यात पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तरुण वाहून गेला, तर नारायण पेठेतील अष्टभुजा मंदिराजवळ मुठा नदीपात्रात अन्य एक व्यक्ती वाहून गेली. पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांकडून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. अक्षय संजय साळुंके, वय 26, राहणार राजीव गांधी नगर, सेवा मुद्रा चाळ, अप्पर असे ओढ्यात वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे, तर अन्य एका व्यक्तीचे नाव वय 50 समजू शकले नाही. मूळचा सांगलीतील अक्षय लेक टाउन सोसायटीजवळ वॉशिंग सेंटरमध्ये काम करीत होता. आंबील ओढ्याजवळ पाणी बघण्यासाठी गेला असताना अंदाज न आल्याने तो पाण्यात वाहून गेला. अग्निशामक अधिकारी संजय रामटेके आणि जवानांनी ओढ्याच्या पात्रात त्याचा शोध घेतला. गंगाधाम फायर स्टेशनमधील तांडेल मनीष बोंबले आणि जवानांनी पद्मावती पुलावरील जाळीमध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु अक्षय सापडला नाही.